नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट प्लेसमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस। तर बघूया कोणकोणते कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये ॲव्हरेज पॅकेज काय, हायेस्ट पॅकेज काय, सोबतच आपण डिस्कस करणार आहे त्या कॉलेजचा कट ऑफ फॉर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा CS ब्रँचेससाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जसं आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। कुठे पण डाऊट्स वगैरे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकता, पण हे काही कॉलेजेस आहेत ज्यांचा प्लेसमेंट पण चांगला आहे, कट ऑफ्स पण हाय आहे, सोबतच आपण एस्टॅब्लिशमेंट इयर वगैरे पण बघू, तर तुम्हाला मदत होऊन जाईल ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवण्यामध्ये। या COEP या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1854 आहे, इन्स्टिट्यूट कोड 6006 आहे आणि ऑटोनॉमस सुद्धा आहे हे कॉलेज। या कॉलेजचा आपण प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड बघत असेल तर बघा, तुम्हाला 2024-25 अकॅडमिक इयरसाठी देन मागच्या 5 वर्षाचं प्लेसमेंट काय ॲज पर द ब्रँचेस, ॲव्हरेज CTC काय, हायेस्ट CTC काय, तुम्ही स्क्रीनला स्टॉप करून इथे बघू शकता। त्यानंतर या कॉलेजमध्ये CSEचा कट ऑफ काय, लाईक फॉर जनरल ओपन या CL ओपन एस असो किंवा डिफेन्स या स्टुडंट असो किंवा TFWS कॅन्डिडेट टाईप तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पण कट ऑफ आहे। जनरल ओपनचा अराउंड 99.72 पर्सेंटाईल आहे, देन यल ओपनचा 99.61 पर्सेंटाईल आहे, TFWSचा 99.66 पर्सेंटाईल आहे। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पण कट ऑफ अराउंड 90-95% वरच जातो। ओपनचा असो, जनरल OBCचा असो, SC NTचा असो, प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला हायर एंडला बघायला मिळतो, कारण COP इज ड्रीम कॉलेज। त्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज येतं VJT आहे, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1887 आहे, इन्स्टिट्यूट कोड 3012 आहे। सोबतच या कॉलेजचं प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड जर आपण 24-25 साठी बघायला गेलं, तिथे तुम्ही हायेस्ट CTC आणि ॲव्हरेज CTC बघू शकता, सोबत किती सिलेक्शन झालं आणि प्लेसमेंटचं पर्सेंटेज काय राहिलं ॲज पर द ब्रँच वाईज ते सुद्धा बघू शकता। त्यानंतर या कॉलेजमध्ये पण आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ बघायला गेलं तर जनरल ओपनचा 99.95 पर्सेंटाईल आहे, यल ओपनचा अगेन 99.95 पर्सेंटाईल, यल OBCचा 99.74 पर्सेंटाईल, EWSचा 99.69 पर्सेंटाईल आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ जनरल ओपनचा 99.72 पर्सेंटाईल, यल ओपनचा 99.63 पर्सेंटाईल, यल OBCचा 99.39 पर्सेंटाईल, डिफेन्स वगैरे कट ऑफ सुद्धा हाय आहे, 98.15 पर्सेंटाईल पर्यंत गेलेला आहे। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ बघायला गेला तर अगेन टॉप कॉलेज असल्यामुळे मग जनरल SC असो, जनरल ST, यल OBC, यल SC, यल ACBC, EWS सगळ्यांचाच कट ऑफ मोरलेस 97 पर्सेंटाईल प्लस आहे। त्यानंतर इथं सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग SPC अंधेरी, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1962 आहे, इन्स्टिट्यूट कोड 3014 आहे, हॉस्पिटॅबिलिटी आहे, ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता। त्यानंतर या कॉलेजेसमध्ये मेजरली प्लेसमेंट होतं टाटा मोटर्स, SSC, अल्ट्राटेक, मर्सिडीज बेन्झ म्हणजे टॉप MNC कंपनी या कॉलेजला व्हिजिट करतात। त्यानंतर या कॉलेजचं जर आपण कट ऑफ बघायला गेलं, लाईक सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ यल ओपन एसचा 96.66 पर्सेंटाईल, जनरल SCचा कट ऑफ 82.84 पर्सेंटाईल, EWSचा सुद्धा कट ऑफ 90 पर्सेंटाईल प्लस आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ जनरल ओपनचा, जनरल SC, जनरल ST, यल OBC, यल ST, यल ACBC अराउंड 96.48 पर्सेंटाईल तुम्ही इथे स्क्रीनला स्टॉप करून बघू शकता। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ सुद्धा हायर एंडला गेला आहे, तुम्ही बघा जनरल ओपनचं क्लोजिंग 99.05 पर्सेंटाईलला आहे, यल OBCचा कट ऑफ 96.67 पर्सेंटाईल आहे, EWSचा कट ऑफ सुद्धा हायर एंडला आहे, कारण हे टॉप कॉलेजेस आहे। फोर्थ नंबरचं कॉलेज येतं PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1983 आहे, इन्स्टिट्यूट कोड 6271, अनएडेड आहे म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे। बाकी इन्फॉर्मेशन हवी असेल तर ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड बघू शकता की काय प्लेसमेंट या कॉलेजमधून मिळतं विद्यार्थ्यांना, किती नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेस झालेले आहे आणि ॲव्हरेज सॅलरी अराउंड 8 to 12 LPA पर्यंतची तुम्हाला मिळू शकतं। त्यानंतर या कॉलेजचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघायला गेलं तर अगेन तेच जनरल ओपन, जनरल SC, यल ST, यल SC, यल OBC, यल ACBC, TFWS सगळ्या जे कॅटेगरीज आहेत त्याचा कट ऑफ तुम्ही ते टेबल फॉर्मॅटमध्ये बघू शकता। इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा पण कट ऑफ जनरल ओपन एसचा 99.29 पर्सेंटाईल, यल ओपनचा 98.99 पर्सेंटाईल, TFWSचा अराउंड 99.25 पर्सेंटाईल वगैरे आहे। त्यानंतर फिफ्थ नंबरचं कॉलेज MKSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, हे फक्त मुलींसाठी कॉलेज आहे, मुलांसाठी नाही, सो दे कॅन स्किप। 1991चं एस्टॅब्लिशमेंट आहे, 1991चा 6276 इन्स्टिट्यूट कोड आहे। त्यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड फॉर 23-24 साठी तुम्ही बघू शकता ॲज पर ब्रँच कोणत्या कंपनीने किती पॅकेज दिलेलं आहे, सोबतच किती नंबर ऑफ स्टुडंट्स हायर केलेले आहे। आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघायला गेलं तर अगेन यल ओपन, डिफेन्स, EWS, ऑर्फन सगळ्या सीट टाईपसाठी तुम्ही इथं बघू शकता। सिमिलर फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मुलींसाठी
वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे जर बघायला गेलं तर. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पण कट ऑफ चांगलाच आहे इथे 97.88% एल ओपनसाठी. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जरी बघायला गेलं एल एस टीसाठी वगैरे तरी पण अराउंड 51.57% आहे. एल एस सी बी सीचं 97.09% आहे. त्यानंतर 6 नंबरचं कॉलेज आहे तो वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड तर आहे, सोबत ऑटोनॉमस आहे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 6007, एस्टॅब्लिशमेंट 1947 आहे. आणि या कॉलेजमध्ये पण चांगल्या MNC कंपनीज व्हिजिट करतात आणि तुम्ही ते ब्रँच वाईज प्लेसमेंट चेक करू शकता. CECचं लाईक 100%, IT चं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनिअरिंगचं सुद्धा प्लेसमेंट चांगलं आहे. आणि ते MNC कंपनीज लाईक L&T, विप्रो, ॲमेझॉन सारख्या कंपनीज व्हिजिट करतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ लाईक जनरल OBCचं जर बघायला गेलं तर 98.06% आहे. OBCचं अराउंड 96.96% आहे. देन PWDचा अराउंड कमी आहे, म्हणजे ऑफकोर्स फिजिकली विथ हँडिकॅप किंवा डिफेन्स वगैरे म्हणजे ज्या सीट टाईप असतात त्यांचा कट ऑफ थोडा कमीच असतो. त्यानंतर CSEचा पण कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनला स्टॉप करून वगैरे. अँड देन नंतर येतो कॉलेज 7th ICT, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1933 आहे. इन्स्टिट्यूट कोड 3036 आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. आणि या कॉलेजचा प्लेसमेंट जर बघायला गेलं तर हायेस्ट प्लेसमेंट 18 LP आहे आणि ॲव्हरेज पॅकेज अराउंड 7 LPA पर्यंत आहे. आणि तुम्ही इयर वाईज पण प्लेसमेंट चेक करू शकता. या कॉलेजचा केमिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ ज्या विद्यार्थ्यांना केमिकल फील्डमध्ये जायचं आहे नक्की ते बघू शकता इथे ॲज पर युअर सीट टाईप. त्यानंतर 8 नंबरचं कॉलेज आहे श्री विले पार्ले केलवानी मंडल द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1994 आहे. इन्स्टिट्यूट कोड 3199 आहे. अनएडेड आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. या कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड ॲज पर बॅच वाईज तुम्ही चेकआउट करू शकता. खूप टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हायेस्ट पॅकेज असो, ॲव्हरेज पॅकेज असो, लाईक हायेस्ट पॅकेज 43 LPA पर्यंत पण या कॉलेजमधनं मिळालेलं आहे स्टुडंटला. देन कट ऑफ तुम्ही लाईक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकलसाठी बघू शकता. आय गेस हे मायनॉरिटी कॉलेज आहे त्यामुळे इथे मायनॉरिटीच्या स्टुडंट्सला रिझर्वेशन असू शकतं. जर तुम्ही त्या मायनॉरिटीमधून येत असाल तर नक्कीच तुम्ही इथे अप्लाय करायला पाहिजे. त्यानंतर 9 नंबरचं कॉलेज आहे BIRCT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1983 आहे. इन्स्टिट्यूट कोड 6273, अनएडेड, सोबतच ऑटोनॉमस आहे. या कॉलेजचं पण प्लेसमेंट ॲज पर तुम्ही अकॅडमिक इयर चेकआउट करू शकता. त्यानंतर या कॉलेजचं जर आपण कट ऑफ बघायला गेलं तर CSचा कट ऑफ अगेन हाय आहे, वन ऑफ द बेस्ट कॉलेज असल्यामुळे. LACBCसाठी अराउंड 98.06% आहे. या ओपनसाठी 98.49% आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पण कट ऑफ हाय रेंजला आहे, कारण विद्यार्थी पहिले CSITला प्रेफर करत आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स किंवा AIML सारख्या ब्रँचेसला प्रेफरन्स करत आहे. मेकॅनिकलचा पण कट ऑफ अराउंड 90-95% रेंजमध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर 10 नंबरचं कॉलेज येतं थाडोमाल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेज मुंबईचं कॉलेज. एस्टॅब्लिशमेंट इयर 1983, इन्स्टिट्यूट कोड 3182 आहे. त्यानंतर जर बघायला गेलं इथे प्लेसमेंट तुम्ही बघू शकता. टोटल एनरोल फॉर प्लेसमेंट 24-25 साठी जॉब्स किती मिळालेले आणि पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट किती आहे ते इथे चेकआउट करू शकता ॲज पर ब्रँच इथे लाईक खाली लिहिली आहे AIDS, CS, IT, EXSC केमिकल बघू शकता तुम्ही. त्यानंतर जर प्लेसमेंट कट ऑफ बघायला गेलं तर CS आणि इलेक्ट्रॉनिक्सचा कट ऑफ इथे तुम्हाला विजिबल असेल. सोबतच 11 नंबरचं कॉलेज येतं लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी LIT नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1942, वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे. युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस आहे, ओनरशिप. इन्स्टिट्यूट कोड 4005 आहे. आणि इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता फॉर प्लास्टिक अँड पॉलिमर, फूड टेक्नॉलॉजी, पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी. लाईक या युनिक ब्रँचेसमध्ये जर जायचं असेल तर नक्कीच हे कॉलेज वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. त्यानंतर 12th नंबरचं कॉलेज येतं पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1999 6175 इन्स्टिट्यूट कोड आहे. अनएडेड आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. आणि इथे तुम्ही प्लेसमेंट डेटा बघू शकता ॲज पर अकॅडमिक इयर लाईक 2024, 25, 23, 24 किती स्टुडंट्स होते, किती स्टुडंट्सनी अपेअर केले, किती स्टुडंट्स प्लेस झाले आणि नंबर ऑफ मल्टिपल ऑफर्स किती मिळाले आणि ॲव्हरेज पॅकेज आणि हायेस्ट पॅकेज किती राहिलेलं आहे. इव्हन हायेस्ट पॅकेज 60 LPA पर्यंत सुद्धा गेलेलं आहे. त्यानंतर इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ तुम्ही चेकआउट करू शकता ॲज पर युअर सीट टाईप. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा सुद्धा कट ऑफ इथे विजिबल आहे. आणि दिज आर द बेस्ट कॉलेजेस. आणि तुम्ही प्लेसमेंट पण बघत असाल तर ऑफकोर्स कट ऑफ सुद्धा हायर एंडला जातं. इव्हन द मेकॅनिकलचा पण कट ऑफ 90% प्लसच जात आहे. त्यानंतर 30 नंबरचं कॉलेज येतं PVG पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड GK पाटेवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1985 6274 इथे बघू शकता तुम्ही, अनएडेड आहे. त्यानंतर इथे तुम्ही प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड फॉर 24-25 जपानमध्ये पण इंटरनॅशनल प्लेसमेंट सुद्धा झालेलं आहे. हे सुद्धा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बघा, क्रॉस चेक करा, काहीच अडचण नाही.
त्यानंतर इथे आपण कट ऑफ बघूया कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा, जो की अराउंड अगेन 95% प्लसच बघायला मिळतोय. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पण कट ऑफ 90 to 95%च्या रेंजमध्ये आहे. अँड देन मेकॅनिकलचा सुद्धा कट ऑफ हायर एंडला आहे, जनरल ओपनसाठी वगैरे, पण रिझर्व्ह कॅटेगरीसाठी अराउंड 80 to 95च्या रेंजमध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर 14 नंबरचं कॉलेज येतं डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठान, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी, पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1983 आहे. इन्स्टिट्यूट कोड 6272. अनएडेड आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड ॲज पर तुम्ही अकॅडमिक इयर चेकआउट करू शकता, किती स्टुडंट प्लेस झालेले आहे आणि पॅकेज वगैरे त्यांना काय मिळाले आणि कोणकोणत्या कंपन्या वगैरे व्हिजिट्स करतात. त्यानंतर इथे CS कट ऑफ आपण बघायला गेलो होतो, अगेन हायर एंडला लाईक 97.78% 95.40% म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी सुद्धा कट ऑफ हायर एंडला जात आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ बघा तुम्ही, PVGसाठी EWसाठी 93.85%, यल ओपनसाठी 96.23%, मेकॅनिकलसाठी कट ऑफ सुद्धा हायर एंडला आहे. इथे तुम्ही तुमच्या सीट टाईपनुसार क्रॉस चेक करा. देन 15 नंबरचं कॉलेज येतं MIT अकॅडमी इंजिनिअरिंग आळंदी. जर बघायला गेलं या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1999 आहे, 6146 आहे, अनएडेड ऑटोनॉमस आहे. आणि त्यानंतर इथे हायेस्ट पॅकेज 20 LP मिळालेलं आहे, ॲव्हरेज पॅकेज 6.1 LP मिळालेलं आहे. 700+ इंटर्नशिप्स ऑफर, प्लेसमेंट ऑफर्स 570+ राहिलेलं आहे. चांगल्या MNC कंपनीज इथे येतात, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. त्यानंतर इथे जर ब्रँचचा कट ऑफ बघायला गेलं तर CS कट ऑफ सोबतच CS नंतर आपण बघायला जाऊ शकतो तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ. तुम्ही स्क्रीन स्टॉप करून तुमच्या सीट टाईपनुसार क्रॉस चेक करा. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ सुद्धा हायर एंडलाच आहे, कारण प्लेसमेंट चांगलं आहे, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. त्यानंतर 16 नंबरचं कॉलेज येतं JSPM राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्या या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 2001 आहे, 6141 इन्स्टिट्यूट कोड आहे, अनएडेड ऑटोनॉमस आहे. आणि सोबतच या कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड पण बघा, 500+ कंपनीजनी व्हिजिटेड केलं, 780+ विद्यार्थी प्लेस झालेले आहे आणि 910 स्टुडंटला ऑफर्स मिळालेले आहे आणि 30 LP मॅक्झिमम सॅलरी सुद्धा राहिलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी ऑफिशियल वेबसाईट किंवा काही सेकंडरी वेबसाईट्स तिथून घेण्यात आले, तर प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्रॉस कन्फर्म सुद्धा करू शकता. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ इथे बघा, फॉर जनरल ओपन, जनरल SC, LSC, BC स्क्रीनला स्टॉप करून. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पण कट ऑफ बघा, जनरल ओपनचा 94.99% आहे, यल ओपनचा 94.91% आहे, EWSचा अराउंड 88.76% आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ जर बघायला गेलं तर 80 to 85च्या रेंजमध्ये आणि काही जनरल ओपन वगैरेसाठी 85 to 90च्या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर 17 नंबरचं कॉलेज होतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर, 1960 एस्टॅब्लिशमेंट आहे, इन्स्टिट्यूट कोड 2008 आहे. अँड देन ओनरशिप गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे. या कॉलेजचं पण प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड 2024-25 ॲज पर ब्रँच तुम्ही बघू शकता की किती पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट झालेलं आहे. हायेस्ट पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट मला इलेक्ट्रिकल, CSE, IT यांचं दिसत आहे आणि मेकॅनिकलचं पण चांगलं प्लेसमेंट आहे, थोडं सिव्हिलचं वगैरे कमी आहे. त्यानंतर आपण CSEचा इथे कट ऑफ चेक करू शकतो तुमच्या माहितीसाठी की काय कट ऑफ राहिलेला आहे ॲज पर युअर सीट टाईप. देन अगेन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ घेतलेला आहे, जनरल ओपन, जनरल SC, LSC, LST वगैरे. अँड देन मेकॅनिकलचा कट ऑफ अराउंड 90 to 95च्या रेंजमध्ये आहे. त्यानंतर 18 नंबरचं कॉलेज येतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर येतं 2016, म्हणजे थोडं अर्ली एस्टॅब्लिशमेंट आहे, जवळपास 3री किंवा 4थीच ब्रँच इथून पास होणार आहे. पण जर बघायला गेलं तर आपण इन्स्टिट्यूट कोड आहे 4025, गव्हर्नमेंट आहे आणि या कॉलेजचं प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड 2025चं तुम्ही ॲज पर ब्रँच चेक करू शकता. हायेस्ट पॅकेज अराउंड 19 LP राहिलेलं आहे, ॲव्हरेज पॅकेज 5 LP पर्यंत मिळू शकतं. त्यानंतर आहे CSEचा कट ऑफ, ऑफकोर्स गव्हर्नमेंट कॉलेज आहे, नागपूरला आहे म्हणून विदर्भाची मुलं खूप जास्त प्रेफरन्स देतात, तर कट ऑफ इथे सुद्धा तुम्हाला हाय बघायला मिळतात. इलेक्ट्रॉनिक्सचा पण कट ऑफ आपल्याला 90 to 95% रेंजमध्ये बघायला मिळत आहे सीट टाईपसाठी. अँड देन मेकॅनिकलचा कट ऑफ थोडा कमी आलेला आहे, अराउंड 85 to 90च्या रेंजमध्ये किंवा काही सीट टाईपसाठी 80च्या रेंजमध्ये सुद्धा पण बघायला मिळत आहे. त्यानंतर 19 नंबरचं कॉलेज आहे GH रैसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996, इन्स्टिट्यूट कोड आहे 4142, ओनरशिप आहे प्रायव्हेट प्लस ऑटोनॉमस आणि वेबसाईट इथे दिलेली आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. या कॉलेजचं पण प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड चांगलं राहिलेलं आहे, कारण GH रैसोनी जुनं पण कॉलेज आहे आणि त्यांचं मार्केटमध्ये जे एक पेनिट्रेशन म्हणा किंवा काही गोष्टी कनेक्शन्स म्हणू शकतो ते चांगले आहे, तर तिथे चांगल्या कंपनीज व्हिजिट करतात, त्यांनी आपल्या ॲल्युमिनी स्टुडंटसोबत कनेक्शन चांगलं ठेवलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही इथे प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड. आणि इथे सुद्धा आपण CSEचा, इलेक्ट्रॉनिक्सचा किंवा मेकॅनिकलचा कट ऑफ चेक करू शकतो ॲज पर युअर सीट टाईप. त्यानंतर 20 नंबरचं कॉलेज येतं ASSMS ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1992, इन्स्टिट्यूट कोड आहे 6278 आणि ओनरशिप आहे अनएडेड आणि हॉस्टेबिलिटी आहे यस.
त्यानंतर इथे कोणकोणत्या कंपनीज व्हिजिट्स करतात इथे तुम्ही चेकआउट करू शकता. आणि या कॉलेजचा प्लेसमेंट बघायला गेला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, याचा कट ऑफ सुद्धा तुम्ही सीट टाईपनुसार बघा. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा सुद्धा कट ऑफ जनरल ओपन, LSC, LNT वगैरेसाठी चेकआउट करू शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पण कट ऑफ अराउंड 85 to 95च्या रेंजमध्ये बघायला मिळत आहे. तर दीज आर द 20 बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्यांचा प्लेसमेंट रेकॉर्ड पण चांगला आहे, कट ऑफ पण चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचा यांचा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकता. सिक्वेन्स बिलकुल हाच फॉलो करायला पाहिजे का नाही. माईट बी एखादा मुलगा विदर्भाचा असेल तर त्याचा सिक्वेन्स वेगळा असेल, माईट बी एखादा मुलगा जळगाव साईडचा असेल तर त्याला माईट बी तो कोल्हापूर पुण्याला वगैरेच प्रेफरन्स करेल. संभाजीनगरचा मुलगा माईट बी गव्हर्नमेंट संभाजीनगरला पहिल्या दुसऱ्या प्लेसवर ठेवेल. तर प्लेसमेंट ऑफ कॉलेजेस आहे जे तुम्हाला पोझिशन ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकता. प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा अँड देनच तुम्ही तुमचा फायनल डिसिजन घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओज चॅनलवर येत राहणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.